त्यांचे फिरता येईल या सगळ्यांचा अभ्यास. हो. 1 वर्षापूर्वी या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला नाशिक प्रणाली तिन्ही खासदारकीच्या जागा आमच्या खासदार हो. तेव्हा आमची एक कृती जबाबदारी आहे की इथे नसते एखाद्या अडचणी असल्या खासदारांच्या बरोबर संपर्क ठेवून स्थानिक जनतेशी आणि सुसंवाद कसा करता येईल त्या बाबतीत काळजी घेणं हे कथा महत्वाचं होते. म्हणून नाशिक याच्यापूर्वी अनेकदा पक्षाच्या राज्य पातळीवरचे कार्यक्रम हे नाशिकला झालेले आहेत. आणि हो. म्हणून नाशिकची निवड झाली. आता फक्त असं आहे की उद्याच्या दिवसात ते आजच्या दिवशी साधारणतः आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा गैरवावा घ्यायचा आणि पुढच्या कार्यक्रमाच्या बद्दलची आखणी करायला याबाबतीत चर्चा करण्यासाठी आजचं हे बैठक अतिशय महत्वाची आहे. काही प्रश्न आहेत शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत. तांदळाच्या तत्वहिताच्या निर्यात बंदीच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत. या सगळ्या विषयाच्या संबंधी केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा आणखून असे काही निर्णय घेतले गेले नाही आणि म्हणून त्यामध्ये जनतेच्या भावना त्या व्यक्त करण्याच्यासाठी हा उद्याचा मोर्चा आज त्याचा वाटता येतो आणि माझी खात्री आहे की यामधून लोकांचा सहभाग पोहोचणार आहे आणि त्यावेळेस एक या प्रश्नांच्या सर्वसाठी एक चर्चा निर्मिया आणि बाकीच्या पद्धतीने सुरू होईल त्याच्यासाठी उद्याचा हा मोर्चा आहे. साहेब, काल काल आपण थांबले. काल काल आपण भाषणामध्ये म्हटलं होतं की राज्यामध्ये अस्थिर परिस्थिती आहे, ती शांत करण्याची गरज आहे आणि वाटेल ती किंमत मोजायला देखील आपण तयार आहात. काय नेमकं म्हणायचं आपल्याला? सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य ते ऐक्याला कुठे भराव होतं त्याच्यात तणाव येतोय त्याचा असं शब्द वापरला होता त्याची रीत होते हो. असं चित्र या ठिकाणी आणि हे इथंच आहे असं नाही राज्यात हो. आपण बघतो हा नसू शकतो आरक्षण असतील किंवा आणखी काही असतील यामध्ये समाजामध्ये स्वच्छता नको याची काळजी घ्यायची गरज आहे हो. आणि आम्ही त्याच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी जे काही करावं लागेल हो. त्या दृष्टीनं आपली तयारी असली पाहिजे हा माझा विचार त्या ठिकाणी मांडला. साहेब, सरकारने जो GR काढलेला आहे मराठा आरक्षण संदर्भात, त्याने मराठ्यांना खरंच लाभ होणार आहे का? आपलं काय यावर निरीक्षण आहे? प्रश्न असा आहे की विचारता असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र घेऊन हो. त्याची चर्चा करून याचा मार्ग काढावा. हो. आज असं दिसतंय की यांच्यासाठी ते चर्चा हो. माझ्या मते सरकार म्हणून असं योग्य नाही. हो. आता सरकार करते काय एक कमिटी एका माणसाच्या अध्यक्षतेत, हो. हो. दुसरी कमिटी दुसऱ्या माणसाच्या अध्यक्षतेत हो. संसदच्या कर्मचारी निर्णय होतात हो. आणि ते एका समाजाचे सभासद त्याच्यात कधी असत हा. सरकार हो. सरकार हे एका व्यक्तीचं हो. एका समाजाचं नाही हो. ते सगळ्याच बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही